शिशिर, सरिता एक प्रेमळ साधं जोडपं. आपल्या संसारवेलीवरच्या 2 गुजिऱ्या फुलांसोबत आनंदाचा संसार फुलत होता. सिद्धी शार्दूलच्या रूपाने त्यांच्या जीवनात चैतन्य बहरत होतं. सरिता लवकर सकाळी ऑफिसला जायची आणि शिशिर मुलांना शाळेत सोडून फॅक्टरीत कामाला जायचा. शाळा सुटली की सिद्धी आणि शार्दूल अंजू मावशीच्या पाळणाघरात जायचे. अंजू एक कमी शिकलेली पण हुशार आणि समजदार मुलगी. नावलाईच्या दिवसातच अकस्मात झालेल्या पतीच्या निधनानंतर खचून न जाता घरी छोटेसे पाळणाघर चालवून आपल्या सासू सासऱ्यांचा आधार बनली होती. अचानक काळाने घाव घातला. शिशिरच्या वाढदिवसाचा केक आणायला निघालेल्या मायलेकराला एका भरधाव ट्रकने जोरात धडक दिली आणि सरिता आणि शार्दूल कायमचे निघून गेले, कधीही परत न येण्यासाठी. शिशिर तर या घटनेने अगदी हादरूनच गेला होता. काहीच करण्याची त्याची मनस्थिती नव्हती. सिद्धी खूपच लहान होती. तिला काहीच कळत नव्हतं. अंजू मावशीला हे कळतच ती लगेच आली आणि सिद्धीला आपल्या घरी घेऊन गेली. शिशिरला असे जवळचे नातेवाईक नव्हते, पण फक्त आई होती. या दुःखद घटनेची बातमी मिळताच आई धावत आली, पण सिद्धी शिशिरकडे बघून तिला हाय खाल्ली. आता शिशिरपुढे पर्याय नव्हता. कामावर तर जाणं भाग होतं. घरी पूर्ण वेळ एक मदतनीस ठेवून तो कामावर गेला. सिद्धीने रडून रडून आकांड तांडव केला. तिला आई आणि दादा हवे होते. आजीने कसंबसं तिला सावरलं. दुसऱ्या दिवशीपासून अंजू मावशीने तिची पूर्ण जबाबदारी घेतली. दिवसभर सिद्धी अंजू मावशीकडेच राहायची. तिला आधीपासून मावशीचा खूपच लळा होता आणि आता तर ती मावशी आईला शोधत होती. सिद्धीकडे बघून अंजूच्या जीवाची कालवा कालव व्हायची. खूप प्रेमाने तिने सिद्धीला सांभाळलं. वेळप्रसंगी अंजू सिद्धीच्या घरी जाऊन तिथली जबाबदारी पण उचलत होती. आजीला आणि शिशिरला तिच्यामुळे खूप धीर आला होता. सिद्धीची काळजी जवळजवळ मिटली होती. सिद्धीने आता अंजूला आईच मानलं होतं. शाळेतही मीटिंगला अंजूला पाहून तिच्या मैत्रिणी, ही कोण आहे? तुला तर आई नाही ना? असं विचारायच्या. तेव्हा मी हिची आईच आहे, फक्त जन्मदात्री नाही तर मानलेली, असं अंजूने सांगितलं. आणि तेव्हापासून दोघी एकमेकींच्या मानलेल्या आई लेकीच्या नात्यात बांधून राहू लागल्या. सिद्धी हळूहळू मोठी होत गेली. मधल्या काळात आजीसुद्धा देवाघरी गेली होती. तिची मानलेली आईच आता तिचं सर्वस्व होती. शिशिरला एकटेपणा जाणवायचा, पण सिद्धीचा विचार करून त्याने कधीच दुसरं लग्न केलं नाही. सिद्धी आता मोठी झाल्यामुळे पाळणाघरात जात नव्हती, पण दिवसातून एकदा तरी अंजू मावशीकडे गेल्याशिवाय तिला चैन पडत नसे. अंजू मात्र आता खूप एकटी पडली होती. सिद्धी नसल्यामुळे तिला खूप वाईट वाटायचं. वयात आलेल्या सिद्धीला आता बाबांचा एकटेपणा जाणवत होता. तिला एक छान कल्पना सुचली. वाढदिवसाच्या दिवशी तुला काय हवं, असं बाबांनी आणि अंजू मावशीने तिला विचारलं होतं आणि हवं ते देण्याचं प्रॉमिससुद्धा तिने त्यांच्याकडून घेतलं होतं. वाढदिवसाची तयारी अर्थातच अंजू मावशीने केली होती. आता तिची वेळ होती गिफ्ट मागण्याची. मला माझे आई-बाबा दोन्ही एकत्र हवेत, असं म्हणून तिने बाबा आणि अंजू मावशीचे हात एकमेकांच्या हातात दिले. दोघेही आनंदले. त्या दोघांना आता एकत्र राहून सिद्धीला सगळी सुख देण्याची संधी मिळाली होती. तिघांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मानलेली आई आज खऱ्या अर्थाने तिची आई झाली होती.